मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन लाईव्ह सेशनमध्ये. आपला 7 दिवसांचा शेअर मार्केटचा हा जो फ्री कोर्स आपण सुरुवात केलेली आहे, आपण सुरू केलेला आहे, त्याच्या आपण चौथ्या लाईव्ह सेशनमध्ये आहोत. या चौथ्या लाईव्ह सेशनमध्ये असताना मला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सर्वांनी हे सांगायचं आहे की तुमच्यापैकी किती लोकांनी आपले या आधीचे सर्व सेशन्स म्हणजे 3 सेशन अटेंड केले. सर्व सेशन म्हणजे 3 सेशन अटेंड केलेले आहेत, कारण की ह्याच्या आधी 3 सेशन जे आहेत ते आपले झालेले होते आपल्या चॅनलवर. ओके, लाईव्ह मध्येच झालेले होते. रेकॉर्डिंग वगैरे आपण कोणाला ह्याच्या दिलेले नाहीयेत. तुमच्या किती लोकांनी सर्व अटेंड केलेले होते या आधीचे मला नक्की सांगा. नसतील अटेंड केले तर तुम्ही कशा प्रकारचे अटेंड करू शकता किंवा तुम्हाला काय भेटू शकतं, काय नाही भेटू शकतं, सर्व तुम्हाला सांगा. ठीक आहे. सो लक्षात घ्या, हा आपला टोटली लाईव्ह कोर्स आहे, फ्री कोर्स आहे. मला माहिती आहे बरीचशी लोक पहिल्यांदा आले असतील सेशनला, नव्याने जॉईन झालेली असतील. किती लोक नव्याने जॉईन झालेली आहेत, म्हणजे बाबा फर्स्ट टाइमच व्हॉट्सअपला आले, टेलिग्रामला आले आणि आजच जॉईन होतात. इंस्टाग्रामवरनं आलेले असतील, नक्की मला सांगू शकता. ठीक आहे. रेग्युलरली आपले सेशन होतात, त्यांच्यासाठी सांगतोय. रोज संध्याकाळी 8:30 वाजता आपला हा शेअर मार्केटचा फ्री कोर्स सुरू असतो. त्याच्या आधी रोज संध्याकाळी 7:45 आपल्या म्युच्युअल फंडचा एक सेशन होतो. सो तुम्ही असं म्हणू शकता की साधारणतः 7:45 ते रात्री 9:15 पर्यंत आपले सेशन चालू असतं. ओके, 1.5 तासाचा टाइम आहे. 1.5 तासाचा टाइम मी तुमच्यासमोर लाईव्ह सेशन घेत असतो. पहिला म्युच्युअल फंडचा, त्यानंतर शेअर मार्केटचा. साधारणतः 45 मिनिट्सचे जे आहेत ते एक सेशन असतात, 40-45 मिनिटाचे. स्वतः आपला चौथा सेशन आहे. चौथ्या सेशन मध्ये आज आपल्याला शिकायचं काय आहे ते म्हणजे तुम्ही ह्या फॉलिंग मार्केटमध्ये, या फॉलिंग मार्केटमध्ये तुम्ही ईटीएफ मध्ये किंवा इंडायसेस मध्ये कशा प्रकारे अपॉर्च्युनिटी शोधू शकता. मी तुम्हाला या आधी जो सेशन घेतला, कालच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला स्विंग ट्रेडिंगचं 5 स्टेप फ्रेमवर्क मी दिलेलं. काल रविवार होता, थोडीशी कमी लोक होती सेशनला. तुम्हाला सेशनचा नक्कीच फायदा झालेला असेल. 5 स्टेप फ्रेमवर्क मी तुम्हाला सांगितलं. यात मी तुम्हाला सांगितलेलं की स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक्स कसे शोधायचे, शोधल्यानंतर त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत ज्या तुम्ही स्विंग ट्रेडिंग स्टॉकसाठी लावू शकता. ठीक आहे. त्यातल्याच काही गोष्टी आहेत आपण ईटीएफ साठी इम्पॉर्टंट करणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे सुरुवात करूया ईटीएफ इन्व्हेस्टिंग का करायची. इथे असं कोणी आहे का की ज्याला ईटीएफ म्हणजे काय हेच माहिती नाही. सगळ्यात पहिलं म्हणजे मला हे सांगा की इथे असं कोणी आहे की ज्याला ईटीएफ म्हणजे काय हेच माहिती नाही. ठीक आहे. मी बऱ्याचदा शिकवलं आहे आपल्या चॅनलवरती. चॅनलला जर नवीन वगैरे असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. कारण की आता ईटीएफ बद्दल मी बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत, तरीही परत एकदा सांगतो. ईटीएफ म्हणजे काय, ईटीएफचा फुल फॉर्म करतो, फक्त एका मिनिटामध्ये सांगतो, कारण की मला माहिती आहे जे लोक आपल्याला फॉलो करतात सगळ्यांना हे माहिती आहे. ईटीएफचा फुल फॉर्म काय, ईटीएफचा फुल फॉर्म आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड. ठीक आहे. एक्सचेंज ट्रेडेड फंड, ईटीएफ म्हणजे काय, की समजा हा एखादा इंडेक्स आहे. हे इंडेक्सचं नाव काय, ह्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी. मला निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. इथे बरेचसे लोक असतील, मला निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, मला कोणत्याही शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. मला डायरेक्टली इंडियाच्या टॉपच्या इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, निफ्टीमध्ये, ज्यामध्ये 50 कंपन्या आहेत. ती इन्व्हेस्टमेंट मी कशी करू, ती इन्व्हेस्टमेंट मी करणार ईटीएफ थ्रू. म्हणजे जर मी निफ्टीचा ईटीएफ बाय केला तर निफ्टीच्या ईटीएफच्या माध्यमातून मी निफ्टीच्या 50 कंपन्यांची मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, डायरेक्ट निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. निफ्टी जसे रिटर्न देणार, माझा ईटीएफ तसा वाढणार. सेम हे ईटीएफ वेगवेगळे इंडायसेसचे असतात. लाईक बँक निफ्टीचा ईटीएफ असतो, आयटीचा ईटीएफ असतो, फार्माचा असतो, गोल्डचा असतो. जेवढे इंडेक्स आहेत म्हणजे जवळपास 20, 25, 30, 40 जेवढे पण इंडेक्स आहेत तेवढे ईटीएफ आहेत आपल्याकडे. ठीक आहे. इंडियामध्ये तुम्ही जर आपलं चॅनल व्यवस्थित पाहिलात, यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करावं लागणार, आपलं जे चॅनल आहे ते तुम्हाला व्यवस्थित पाहावं लागेल. ह्या चॅनलला तुम्ही जावा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. तुम्हाला सर्व माहिती यामध्ये नक्कीच भेटेल. ठीक आहे. आता या ईटीएफ मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट का करायची, ओके, किंवा बऱ्याचदा मला प्रश्न विचारला जातो की इंडिव्हिज्युअल स्टॉक्स वर्सेस ईटीएफ यामध्ये तुमचं मत काय. इथे तुम्ही बरीच लोक आहात, मला सांगा इंडिव्हिज्युअल स्टॉक्स वर्सेस ईटीएफ यामध्ये तुमचं मत काय. मी तुम्हाला ह्याच्यातला मेजर डिफरन्स सांगतो. जेवढी पण लोक आजचा सेशन अटेंड करत आहेत, व्हिडिओ अटेंड करत आहेत, मला जरा ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन हवं आहे. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ईटीएफ वर्सेस स्टॉक्स यामध्ये तुमचा व्ह्यू काय आहे. स्टॉक्स बेटर की ईटीएफ बेटर आहे. हे ऑब्विसली तुम्ही कशा प्रकारचे इन्व्हेस्टर आहात त्याच्यावरही ठरतं, स्टॉक्स बेटर आहे की ईटीएफ बेटर आहे. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याही वेळेला तुम्हाला, म्हणजे आता आपण जशा कम्युनिटीसाठी सेशन घेतोय, आपण ऍक्च्युली सर्व सेशन मराठीतनं घेतोय. सो ऑब्व्हियसली आपण मराठी कम्युनिटीसाठी सेशन घेतो. सो आपण ज्या प्रकारची माणसं आहोत, की आपण ज्या प्रकारची आपली कम्युनिटी आहे, आपण साधारणतः, आणि जे एकदम बरोबर सुद्धा आहे, चुकीचं असं नाही म्हणत, आपण साधारणतः जो आपला अप्रोच असतो तो असतो कन्झर्वेटिव्ह अप्रोच. कन्झर्वेटिव्ह अप्रोच म्हणजे काय, की बाबा माझे पैसे 10 पट वाढले नाहीत तरी चालतील, पण ते कमी पण नाही झाले पाहिजे.
बरोबर, माझे पैसे 100 पट वाढले नाही तरी चालतील, पण ते कमी नाही झाले पाहिजेत. सो ओके, याच अप्रोचमध्ये आपण असतो आणि ह्याच अप्रोचमध्ये आपण मार्केटमध्ये येतो, जे की 100% बरोबर आहे. सो त्यामुळे तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंग करायची असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तुमच्यासाठी ऑप्शन राहतात ईटीएफ किंवा म्युच्युअल फंड्स. ठीक आहे. सो आज आपण बोलतो ईटीएफ बद्दल, कारण आपण बोलतो ईटीएफ ट्रेडिंग बद्दल. ठीक आहे. सो ट्रेडिंग असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल, तुम्ही ईटीएफचा वापर इथे करू शकता. खास करून ट्रेडिंगसाठी करू शकता ईटीएफचा वापर, स्टॉक्सच्या तुलनेमध्ये, स्टॉक्सपेक्षा. आता मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. मी तुम्हाला हे याआधी पण दिलेलं. किती लोकांना टीसीएसचं एक्झाम्पल माहिती आहे? लक्षात घ्या, मी इथे कोणत्या शेअरचं नाव घेतोय म्हणजे कोणते रिकमेंडेशन नाहीये, किंवा मला कोणता शेअर आवडतो म्हणून त्याचं नाव घेत नाही, किंवा मला कोणता शेअर आवडत नाही म्हणून त्याचं नाव घेत नाही. हे फक्त एक एक्झाम्पल आहे. किती लोकांचा फेवरेट शेअर आहे टीसीएस? हा किती लोकांचा फेवरेट शेअर आहे मला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला ह्याच्याबद्दल तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं ईटीएफ बद्दल आणि स्टॉक्स बद्दल वगैरे वगैरे. हा किती लोकांचा फेवरेट शेअर आहे? कोणाचाच नाहीये का? रिटर्न्स नाही देत म्हणून कोणाचा नाहीये, की खरोखरच नाहीये? ठीक आहे. येस, ईटीएफ स्कॅल्पिंग वगैरे ठीक आहे, बट ही किती लोकांची फेवरेट कंपनी आहे? शेअर म्हणण्यापेक्षा कंपनी म्हटलेलं चांगलं. ओके, आता मला सांगा, ही जी बऱ्याच लोकांची फेवरेट कंपनी आहे, त्याने काय रिटर्न्स दिलेत बघूया आपण. स्टॉक सोर्सेस ईटीएफ मध्ये जे आपण जातोय, त्याने काय साधारणतः काय रिटर्न्स दिलेत? सो इथं करंटली तुमचा टीसीएस शेअर ट्रेड करतो इथे. ही लाईन आहे, लाईनला ट्रेड करतो. ही जी ग्रीन लाईन तुम्हाला दिसते, तिथे आपण याला आणूया. या लाईनला टीसीएस ट्रेड करतोय 2380च्या आसपास, 2380च्या आसपास. ओके, आता येस, याच्यामध्ये आपण एक बघूया की ह्याने रिटर्न्स किती दिलेत विदाउट डिव्हिडंड. ओके, आता डिव्हिडंड टीसीएस देतो मान्य, बट विदाउट डिव्हिडंड किती रिटर्न्स दिले? टीसीएस फर्स्ट टाइम इथे आलेला 1 ऑक्टोबर 2018. 1 ऑक्टोबर 2018 ला टीसीएस ची शेअरची प्राइस होती 2275. इथे बघा, हा हा 1 ऑक्टोबर 2018 टीसीएस ची प्राइस होती 2275. आणि 2026, 8 वर्ष झाली. 8 वर्षामध्ये टीसीएस ची किंमत त्या प्राइस पासून वाढलेली आहे 4%. 4%. मी तुम्हाला हे सीएच्या रिटर्न्स दाखवतो किती येते. टीसीएस या शेअरने तुम्हाला गेल्या 8 वर्षामध्ये तुम्ही या लेवलला इन्व्हेस्ट केलं असतं, तर काही लोक बोलतील आम्ही मध्ये मध्ये केलं. तुम्ही इथे केलं असेल, इथे केलं असेल, इथे केलं असेल, कुठेही केलं असेल. मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल देतोय की समजा एखाद्याने हायर वरती इन्व्हेस्टमेंट केली आहे. सो 1 ऑक्टोबर 2018ला, सो आपण इथे त्याचे सीएचे रिटर्न्स काढूया की आय इन्व्हेस्टेड इन टीसीएस ॲट 1 ऑक्टोबर 2018 ॲट प्राइस ऑफ 2000, किती होती प्राइस याची? 2000, 2280 ना, 2278. ओके, ॲट प्राइस ऑफ 2278. नाऊ ॲट 23 मार्च 2026, 380. व्हॉट इज द सीएजर? मला सीएजर रिटर्न्स पाहिजेत. मला सीएजर रिटर्न्स टीसीएसने किती दिले जर मी त्या हायवरती इन्व्हेस्टमेंट केली असती तर? ठीक आहे. ठीक आहे, साधारणतः आपल्याला तो सीएजर रिटर्न्स काढून दाखवेल. त्याने सीएजर रिटर्न्स दिले टीसीएसने गेल्या 8 वर्षामध्ये 0.58%. सीएजर रिटर्न्स म्हणजे दर वर्षाला टीसीएसने तुम्हाला ऑब्विसली विदाउट डिव्हिडंड 0.58%चे रिटर्न्स दिले. ठीक आहे, तर तुम्ही याच्यामध्ये डिव्हिडंड जरी कन्सिडर केला, ठीक आहे, मी तुम्हाला आता एक वेबसाईट ओपन करून दाखवतो. इथे तुम्हाला डिव्हिडंडचं पण त्याचं सर्व काही हिस्ट्री वगैरे काही एकच मिनिटं. म्हणजे आता तुम्हाला असं वाटत असेल की डिव्हिडंड देऊन तुम्हाला किती रिटर्न्स भेटले वगैरे वगैरे. ओके, सो इथे बघा टीसीएस मध्ये आपल्याला साधारणतः डिव्हिडंड यील्ड सध्या दिसते 5%. सध्या दिसते म्हणजे काय, त्याची प्राइस कमी झाल्यामुळे ती 5% दिसते. प्राइस जे जास्त होती तर कमी दिसते. समजा आपण 5%च पकडू. समजा तुम्हाला टीसीएस दर वर्षाला 5% सुद्धा डिव्हिडंड देतो, एवढा दिलेला नाहीये ऑब्व्हियसली, प्राइस कमी असल्यामुळे दिसते, पण आपण 5% पकडूया. तरीही तुम्ही असं म्हणू शकता की साधारणपणे तुम्हाला 5.5%चे सीएजर रिटर्न्स दिलेत, जे की खूप कमी. यापेक्षा तुम्हाला एफडी जास्त रिटर्न्स देते. आणि विदाउट डिव्हिडंड तुम्हाला 0.5%चे सीएजर रिटर्न्स टीसीएसने दिले. पण याचपेक्षा तुम्ही जर एखाद्या इंडायसेस मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती, ठीक आहे, 1 ऑक्टोबर 2018ला समजा तुम्ही म्हणा की मला शेअर मार्केटमधलं काहीच नाही कळत, मी फक्त निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. सो निफ्टीमध्ये आपण 1 ऑक्टोबर 2018ला इन्व्हेस्टमेंट केली असती. ज्या क्षणी आपल्या एखाद्या मित्राने टीसीएस मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, तेव्हा आपण इथे केली असती. 2018 साधारणतः ही एक लेवल आपण पकडू. ओके, 1 ऑक्टोबर 2018 कुठे गेलं? इथे पकडू. तेव्हा निफ्टी होती 11,151.
आणि करंटली निफ्टी आहे 22,000. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ज्या वर्षामध्ये TCSने काहीतरी 4% ऍब्सोल्यूट रिटर्न्स दिलेले, फक्त त्याच काळामध्ये निफ्टीने 100% रिटर्न दिले. म्हणजे आता मला सांगा एखाद्या आता हे ऍक्च्युली एक्झाम्पल प्रत्येक वेळेला बरोबर नाहीये, मलाही माहिती आहे, कारण की या काळामध्ये काही शेअर्सने 10 पट रिटर्न्सही दिलेले आहेत. बट आपण याची खात्री नाही देऊ शकत की आपण जो शेअर निवडलेला आहे तो पुढच्या काही काळात तशा प्रकारे परफॉर्म करेल. पण आपण याची खात्री देऊ शकतो की बाबा इंडियाचे जे काही टॉप इंडायसेस आहेत, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, किंवा तुमचा सेन्सेक्स सारखा इंडायसेस असेल, निफ्टी स्मॉल कॅप इंडायसेस असेल, मिड कॅप इंडायसेस असेल, हे जे इंडायसेस आहेत हे तुम्हाला चांगलं परफॉर्म करून देऊ शकता, कारण त्यांनी आतापर्यंत तसा परफॉर्म करून दिलेला आहे. सो शेअरच्या बाबतीमध्ये आपण कोणताही कॉन्फिडन्स नाही ठेवू शकत की बाबा ही एक कंपनी आहे जी खूप चांगली आहे. बरीचशी नाव आहेत तुम्हाला. एशियन पेंट सारख्या शेअरचं एक्झाम्पल आहे. आणि ही सगळे छोटे छोटे शेअर नाही, म्हणजे मी असं नाही की तुम्हाला कोणत्या तरी फालतू कंपनीचे शेअर सांगतोय. ह्या सगळ्या सगळ्या मोठ्या कंपन्या आहेत, अजूनही त्या मोठ्या कंपन्या आहेत. सो त्या कंपन्यांची ही परिस्थिती आहे, की त्या कंपन्यांच्या इन्व्हेस्टर्सची, त्या कंपन्यांच्या शेअर्सची ही परिस्थिती आहे. आता ऑब्व्हियसली जो एखादा माणूस मार्केटमध्ये नवीन येणार, तो कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार? तो TCS मध्ये करणार, रिलायन्स मध्ये करणार, एशियन पेंट मध्ये करणार. याच कंपन्यांची ही परिस्थिती आहे. तुम्ही बघू शकता इथे बघा. एशियन पेंटचा जो हाय होता 24 फेब्रुवारी 2020, एशियन पेंट होता 1,900 रुपयात. 6 वर्षामध्ये त्याचे ऍब्सोल्यूट रिटर्न्स आहेत फक्त 10%. ऍब्सोल्यूट रिटर्न, CAGR पण नाही. 6 वर्षामध्ये केवळ 10% तुम्हाला रिटर्न्स येतं करंट सिच्युएशनच्या अनुसार. सो शेअर्समध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टीची इथे खात्री देऊ शकत नाही की बाबा हा शेअर कंपनी चांगली म्हणून वाढेलच किंवा कंपनी खराब आहे म्हणून पडेलच. ठीक आहे. सो पण तुम्हाला जर इंडियाच्या ग्रोथ स्टोरीवरती विश्वास असेल तर तुम्ही इंडायसेस मध्ये आरामात इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि ETF मध्ये करू शकता. बरं, आता कधी पण नाही करायची. आपण निफ्टी सारख्या इंडेक्सचा एक एक्झाम्पल घेऊया. इन्व्हेस्टमेंट कधी करायची मी तुम्हाला आधीच म्हटलेलं आहे. साठी इथे आपल्याला लावायचं आहे 200चा EMA. ठीक आहे. एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज मी लावला, इथे 200चा लावला. जो आपण शेअर्समध्ये, स्टॉक्समध्ये अनालिसिस शिकलोय मागच्या सेशनमध्ये, म्हणून मी तुम्हाला विचारलं किती लोकांनी आधीचा सेशन अटेंड केलाय. इथे बघा, मी डेली टाइम फ्रेम वरती जातो. डेली टाइम फ्रेम वरती तुमचा निफ्टी ऑलरेडी 200 EMA च्या खाली ट्रेड करतोय ऑलरेडी. निफ्टीचा RSI जो आहे तो सुद्धा बघून घ्या. आजच्या दिवशी RSI ने सुद्धा हे केलेलं असणार. इथे बघा, RSI 27 झालाय, RSI 27 झालाय. आता मला सांगा, मी तुम्हाला ह्या कोर्सच्या पहिल्या व्हिडिओमध्ये एक अनालिसिस केलेलं, आणि त्या अनालिसिस मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की निफ्टीने हा गॅप फिल केला, तेव्हा निफ्टी साधारणतः इथे होती, आणि निफ्टीचा नेक्स्ट गॅप आहे हा वाला, खालचा वाला साधारणतः. सो त्याच्या जवळपास, आता त्या गॅपच्या जवळपास जी ती निफ्टी आता आलेली आहे. तुम्ही पहिल्यापासून सेशन अटेंड करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसलेलं असेल. सो निफ्टी जी आहे ती ऑलरेडी 200 EMA च्या खाली आहे, RSI ऑलरेडी 30च्या खाली आहे. सो हा एक आपल्याला ग्रीन सिग्नल आहे की निफ्टी ऑलरेडी खाली आलेली आहे. मी तुम्हाला कोणतंही डायरेक्ट रिकमेंडेशन देत नाही की तुम्ही जाऊन बाय करा, बट आपण असं अनालिसिस पर्पजसाठी म्हणू शकतो. तुम्ही वीकली टाइम फ्रेमला जावा. वीकली टाइम फ्रेम वरती जरी तुम्ही RSI बघितला तरी 30च्या खाली आहे, आणि वीकली टाइम फ्रेम वरती 200 EMA अगदी जवळ आहे. 22,300 ला आहे सध्या, निफ्टी 22,500 ला आहे. सो तो सुद्धा अगदी जवळ आहे, म्हणजे खूप क्रुशियल लेवलवरती निफ्टी आलेली आहे, खूप चांगल्या लेवलवरती निफ्टी आलेली आहे. ह्याचा अर्थ असा अजिबात होत नाही की इथून खाली नाही पडणार, इथून अजून 10% निफ्टी खाली पडेल, 20% पडेल, आपल्याला माहिती नाही. किंवा ह्या पॉईंट पासून परत एकदा मॅक्झिमम हाय पर्यंत पण जाईल. मार्केटमध्ये कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही, आणि वॉर सारख्या सिच्युएशनमध्ये तो कोणीच नाही प्रेडिक्ट करू शकत, आणि सर्व गोष्टी न्यूजवरती चालतात. जशी न्यूज येते तसे चालते. प्राइस ऍक्शन, सपोर्ट रेजिस्टन्स, डिमांड सप्लाय झोन इथे काही कामाचे नाही. न्यूज आली, समजा एखादी चांगली न्यूज आली, मार्केट उद्या 5% गॅप अप होईल. खराब न्यूज आली, मार्केट उद्या परत आज जसं गॅप डाऊन झालं 600 पॉईंट्सने ओव्हरऑल खाली पडलं मार्केट, तसं होईल, काही होऊ शकतं. सो त्यामुळे आपल्याला फक्त आपल्या हातामध्ये काय की चांगले ETF, चांगले इंडायसेस जर आपल्याला चांगल्या लेवलला भेटत असतील, चांगल्या व्हॅल्युएशनला भेटत असेल तर घ्यायचे, नाही भेटत असतील थांबायचं. पैसे असतील थोडे थोडे इन्व्हेस्टमेंट करायचे, नसतील पैसे तुम्ही फक्त बघत बसू शकता. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण एक काम करूया, इथे जाऊया screener.in वरती, आणि इथे निफ्टीचं सध्या व्हॅल्युएशन काय चालू आहे ते बघूया. व्हॅल्युएशन म्हणजे काय, प्राइस टू अर्निंग रेशो आपण त्यामध्ये बघतो. बऱ्याचशा गोष्टी असतात व्हॅल्युएशनला, आपण फक्त पी रेशो बघतो. पी रेशो आहे 20चा. गेल्या 5 वर्षाचा निफ्टीचा पी रेशो ऍव्हरेज आहे 22चा. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये निफ्टी ऍव्हरेजली 22च्या पी वरती ट्रेड करते, जी आता 20च्या पी वरती आहे. म्हणजे गेल्या 5 वर्षाच्या ऍव्हरेज पी पेक्षा कमीला तुम्हाला निफ्टी भेटते. व्हॅल्युएशन तुम्हाला चांगलं भेटते खरेदी करण्यासाठी. गेल्या 10 वर्षाचा निफ्टीचा ते ऍव्हरेज पी काढला तर तो येतो आहे 23. त्याच्या ऍव्हरेज पी पेक्षाही निफ्टी खाली आहे. म्हणजे निफ्टी ऍव्हरेजली ज्या प्राइसला ट्रेड करते, निफ्टी ऍव्हरेज ज्या प्राइसला ट्रेड करते त्या प्राइस पेक्षा सध्या व्हॅल्युएशन निफ्टीचं खाली आहे.
आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे कोविडच्या काळात तुम्ही बघाल ना, तर कोविड तर खूपच रेअर केस होते. अशी केस 100 वर्षात एखाद्या वेळी होते की सर्व बंद आहे वगैरे, असं 100 वर्षात एखाद्या वेळी. सो तेव्हा पण तुम्ही बघाल तर निफ्टीचा पी होता 17.2. 17चा पी तेव्हा होता, आता आहे 20चा, म्हणजे जास्त काही फरक नाहीये. सो तुम्ही म्हणू शकता की बाबा त्या लेवलच्या आसपास निफ्टी भेटते, त्या व्हॅल्युएशनच्या आसपास भेटते. ऑब्व्हियसली कोविडच्या लेवलच्या आसपास 7,500च्या आसपास निफ्टी नाही भेटू शकत आता, बट त्या व्हॅल्युएशनच्या आसपास निफ्टी सध्या भेटतोय. सो जर लोकांना विचारलं ना की बाबा तुम्हाला जर कोविड सारखा फॉल भेटला, कोविड सारखा फॉल तुम्हाला भेटला, तुम्ही काय कराल? तर तेव्हा लोकांची उत्तर अशी येत होती की आम्हाला जर कोविड सारखा फॉल भेटला असता ना, आम्ही भरपूर इन्व्हेस्टमेंट केली असती, आम्ही लोन काढून इन्व्हेस्टमेंट केली असती. ऍक्च्युअली लोन काढून इन्व्हेस्टमेंट करायची नसते, बट बऱ्याच लोकांचे आन्सर असे होते की आम्ही भरपूर इन्व्हेस्टमेंट केली असती कोविड सारखा फॉल भेटला असता तर. बट आता कोविडच्या जवळपासचा पी रेशो आलेला आहे. मी असं अजिबात नाही म्हणत कोविड सारखा फॉल आलाय. मी तुम्हाला पहिलंच म्हटलं की हा अजिबात फॉल वगैरे नाही, हा अजिबात क्रॅश वगैरे नाही. 10-15% निफ्टी नॉर्मली कधीही पडू शकते 1-2 महिन्यात. इथे बघा 17चा पी तेव्हा होता, आता हे 20चा पी. जवळपास व्हॅल्युएशन आहे. हा जवळपास व्हॅल्युएशन असताना सुद्धा बरेचसे लोक इन्व्हेस्टमेंट करत नाही आहेत. सो आपण म्हणजे फक्त बोलताना बोलतो की कोविड सारखी लेवल आली तर मी इन्व्हेस्टमेंट करेन, बट ऍक्च्युली जेव्हा आपण त्या लेवलमध्ये असतो, ऍक्च्युली जेव्हा आपण त्या सिच्युएशन मध्ये असतो, तेव्हा आपण तशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करत नाही. ठीक आहे. आता परत जेव्हा मार्केट वर जाईल, कधी 5 महिन्याने जाईल, 6 महिन्याने जाईल, 1 वर्षाने जाईल, 2 वर्षाने जाईल, कधीही जाईल मला नाही माहिती. जेव्हा मार्केट वरती जाईल परत एकदा लोक बोलतील की अरे मी त्या लेवलला प्रेझेंट होतो, माझ्याकडे पैसेही होते पण मी इन्व्हेस्टमेंट नाही केली. सो मार्केट तुम्हाला अशी अपॉर्च्युनिटी देत असते. 2-3 वर्षात एकदा मार्केट तुम्हाला अशी अपॉर्च्युनिटी देत असते. ती किती प्रकारे ग्रॅप करायची, किती घ्यायची, किती सोडायची आपल्यावरती असते. अशी अपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटलेली एकदा 2025च्या मार्च महिन्यामध्ये. मार्चच महिना होता तो. मार्च महिन्यामध्येच अशा अपॉर्च्युनिटी का भेटतात मला माहिती नाही. येते बघा, अशी अपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटलेली 25च्या मार्च महिन्यामध्ये 2025च्या. सेम अपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटली 2026च्या मार्च महिन्यामध्ये. ठीक आहे. सेम अपॉर्च्युनिटी जर तुम्हाला भेटली होती साधारणतः 2024च्या मार्च महिन्यामध्ये. इथे बघा हा पण मार्चच महिना आहे, सेम लेवलला. 2024चा मार्च, 2025चा मार्च, 2026चा मार्च, तुम्हाला एक चांगल्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटी ते भेटलेल्या होत्या. त्यानंतर 2020च्या मार्चमध्ये जेव्हा कोविड आलेला, तेव्हा तुम्हाला चांगलंच माहिती आहे काय झालेलं होतं ते. इथे पण बघा 2022च्या मार्चमध्ये सुद्धा तुम्हाला अशीच अपॉर्च्युनिटी भेटलेली होती. आता मी तुम्हाला असं नाही सांगते की मार्च महिन्यामध्ये मार्केट पडतं, बट एक चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला इथे भेटत असते 1-2 वर्षाच्या काळामध्ये कधी ना कधी. सो ते तुमच्यावरती आहे की तुम्ही कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि कोणत्या ऍसेटमध्ये करू शकता. आता निफ्टीमध्ये आपण बघितलं की व्हॅल्युएशन घ्या. तुम्हाला अजून कोणते इंडायसेस माहिती आहेत मला सांगा. समजा एक इंडायसेस आहे ज्यामध्ये तुम्हाला जर लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तुम्ही जर यंग असाल, तुमचं जर एज कमी असेल, तर आपण असं सांगतो की तुम्ही स्मॉल कॅप इंडायसेस मध्ये जाऊ शकता. सो आपण एक काम करू, स्मॉल कॅपचा इंडेक्स बघूया. आणि बरं, हे मी तुम्हाला ना कोणतंही म्हणजे कोणताही शेअर नाही सांगत, हा कम्प्लीट इंडेक्स सांगतोय की इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा ज्यामध्ये रिस्क कमी आहे. निफ्टी सारख्या इंडेक्समध्ये 50 कंपन्या आहेत, सो त्यामध्ये ऑब्व्हियसली रिस्क कमी आहे. समजा मी आता इथे निफ्टी स्मॉल कॅप टाकतो, निफ्टी स्मॉल कॅप टाकतो, निफ्टी स्मॉल कॅप 250. त्याचा पी आहे 24चा. गेल्या 5 वर्षाचा निफ्टी स्मॉल कॅपचा पी आहे एव्हरेज 28चा, म्हणजे तुम्हाला एव्हरेज पी पेक्षा कमी भेटतोय. स्मॉल कॅपचा पी गेल्या 10 वर्षाचा एव्हरेज पी आहे 29चा, त्याच्यापेक्षा कमी भेटतोय. स्मॉल कॅपचा इंडेक्स पण तुम्हाला नॉर्मल व्हॅल्युएशन पेक्षा स्वस्त भेटतं. तर ऑब्व्हियस गोष्ट आहे स्मॉल कॅप मध्ये रिस्क जास्त असते. सो जे सेफ आहेत, या फॉल मध्ये जे सेफ आहेत ते निफ्टीच्या बाहेर जाऊ नका. मी सिंपल सांगतो, या फॉल मध्ये ज्यांना सेफली जायचंय पुढे, तुम्ही निफ्टीच्या बाहेर जाऊच नका. निफ्टी 50, निफ्टी 50, निफ्टी 50, निफ्टी बीज, निफ्टी 50चा ETF आहे निफ्टी बीज, त्याच्यावरती स्टिक राहा. अजून गोष्टी एक्सप्लोर करायच्या समजा तुम्हाला असतीलच, किंवा तुमचा मार्केटवरती भरपूर जास्त विश्वास असेल, तुम्ही स्मॉल बाकीच्या इंडेक्सेस वरती जाऊ शकता. IT आहे, स्मॉल कॅप आहे. ओके, स्मॉल कॅप निफ्टी इथे सर्च करूया. ओके, हरकत नाही. माझ्या वॉचलिस्ट मध्ये ऑलरेडी स्मॉल कॅप आहे, तिकडूनच ओपन करू. ओके, इथे बघा स्मॉल कॅप इंडेक्सेस वीकली टाइम फ्रेमच्या 200 EMA वरती आलाय. स्मॉल कॅप इंडेक्स वीकली टाइम फ्रेमच्या 200 EMA वरती आलेला आहे. लाईफ टाइम हाय पासून व्हॅल्युएशन जर बघाल तर साधारणतः 24-25% खाली आहे, 25% पडलेलं आहे. सो भरपूर इंडायसेस आहेत जे तुम्हाला फार चांगल्या अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशनला भेटत आहेत. ठीक आहे. आता समजा इथे मी मिड कॅप टाकतो. ओके, मिड कॅप, निफ्टी मिड कॅप, निफ्टी मिड कॅप 150 मला पाहिजे.
ह्याचा पी रेशो आहे 30चा. 30चा पी तुम्हाला बघायला थोडासा ऑब्विसली जास्त वाटतोय. ॲव्हरेज पी आहे 31चा आणि 10 वर्षाचा ॲव्हरेज पी आहे 29.9, म्हणजे सेम त्या लेवलला. सो ह्याच्यामुळे तुम्हाला समजतं की कोणता इंडेक्स तुम्हाला व्हॅल्युएशन वाईज जास्त स्वस्त नाही भेटत आहे किंवा कोणता इंडेक्स तुम्हाला व्हॅल्युएशन वाईज खूप जास्त स्वस्त भेटतोय ते. तुम्ही इव्हन निफ्टी मिड कॅप मध्ये पण बघू शकता. परत एकदा निफ्टी मिड कॅप पण माझ्या वॉच लिस्ट मध्ये आहे, तिथूनच मी ओपन करतो. इथे बघा, निफ्टी मिड कॅप पण ऑलरेडी थोडासा लांब आहे विकली 200 EMA पासून. डेलीच्या तर तो साधारणतः ऑलरेडी खाली आलेला असणारच. डेलीच्या तर खालीच आहे, विकलीच्या थोडासा लांब आहे 200 EMA पासून. सो अशा प्रकारे जे आहे ना, तुम्ही डायरेक्टली ETF मध्ये, डायरेक्टली इंडायसेस मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. स्मॉल कॅप इंडेक्स जरी टाकलात ना, तुम्ही गुगलला सर्च केला स्मॉल कॅप इंडेक्स ETF, तरी ते तुमच्या समोर येतील. मिड कॅप इंडेक्स ETF तरी ते तुमच्या समोर येतील. याच्यामध्ये तुम्हाला वेगळं असं काही करायची गरज नाही. ETF बद्दल तुम्हाला सर्व माहिती जर तुम्ही सर्च केलं की बाबा निफ्टीचा ETF कोणता आहे, त्यामध्ये येतील. तर बरेचसे लोक IT बद्दल विचारत आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, IT इंडेक्स जो आहे ना, तो IT इंडेक्स मध्ये फॉल सुरू झाला ऑलरेडी वॉरच्या आधीपासून. म्हणजे जेव्हापासून आपला AI वगैरेची गोष्ट सुरू झाली किंवा AI वगैरेचा विषय सुरू झाला ना, त्यामध्ये. आजच्या दिवशी आणि कालच्या दिवशी तुम्ही तर बघाल ना, तर IT इंडेक्स एवढा नाही पडला, IT इंडेक्स थांबलाय. गेले काही दिवस तुम्ही बघाल तर IT इंडेक्स थांबलेला आहे. सो तुम्हाला मार्केट जेवढं पडतं तेवढं IT इंडेक्स नाही पडत आहे. कदाचित असं असेल, IT मध्ये अॅक्युम्युलेशन सुरू असेल. अॅक्युम्युलेशन म्हणजे मोठी मोठी लोक विकत घेत असतील, कदाचित असं असेल. किंवा कदाचित असंही असेल की IT इंडेक्स थोडासा थांबेल आणि अजून पडेल. ओके, आपल्याला आपल्या लेवलवरती आपण किती इन्व्हेस्टमेंट करणार, किती रिस्क घेणार, या गोष्टी बघायच्या असतात. तुम्हाला मी IT बद्दल मी डेडिकेटेड व्हिडिओ याआधी बनवलेला आणि तुम्हाला सांगितलेलं की बाबा चांगल्या लेवलवरती IT पण आहे. कारण की IT ऑलरेडी तुम्ही जर इथे बघाल तर 37% ऑलरेडी ड्रॉप होती. ऑलरेडी ड्रॉप आहे अजून सुद्धा. व्हॅल्युएशन आपल्याला नेहमी व्हॅल्युएशन बघायचं, फक्त चार्ट बघून नाही चालणार आहे. व्हॅल्युएशन म्हणजे तुम्हाला काय सांगतं माहिती का, व्हॅल्युएशन म्हणजे तुम्हाला हे समजतं की बाबा चार्टवरती एखादा शेअर पडलाय, पण नक्की त्याचं व्हॅल्युएशन पण कमी झालेलं आहे का, की त्याचा प्रॉफिट वगैरे कमी झालाय. जर एखाद्या शेअरचा प्रॉफिट तेवढाच असेल, कंपनी चांगलं करत असेल आणि शेअरची प्राइस कमी झालेली असेल ना, तर तुमचा पी रेशो कमी होतो. समजा शेअरचा प्रॉफिट वगैरे पण कमीच आहे, तर मग पी रेशो कमी होतो, पी रेशो वाढतो. म्हणून नेहमी पी रेशो कमी पाहिजे असं म्हणतात. सो निफ्टी IT इथे आपण बघूया. निफ्टी ITचा पी आहे 20.8. निफ्टी ITचा गेल्या 5 वर्षाचा ॲव्हरेज पी आहे 27.9 आणि गेल्या 10 वर्षाचा ॲव्हरेज पी आहे 25. ठीक आहे. सोबतच निफ्टी ITचा तुम्ही गेल्या 5 वर्षाचा पी बघाल तर लोएस्ट पी सध्या चालू आहे, आता चालू आहे. म्हणजे निफ्टी IT सध्या त्याच्या 5 वर्षाच्या लोएस्ट व्हॅल्युएशन वरती आहे. परत एकदा हे कोणते रिकमेंडेशन नाहीये. आणि जर तुम्ही सेफ ट्रेडर आहात, तुम्ही निफ्टीच्या आसपासच फिरत राहा, निफ्टी भोवतीच फिरत राहा. निफ्टी बीच मध्येच तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता, नसेल केली तर. करत असाल तिकडे स्टिक राहू शकता. बाकी IT काय करतोय, बँक काय करतोय, डिफेन्स काय करतोय, ऑटो काय करतोय, स्मॉल कॅप मिड कॅप काय करतोय, याच्याशी तुमचा काही संबंध नाही. कारण की सध्या सिच्युएशन वॉर सारखी आहे. आणि जर तिथे तुम्हाला कोणता एक इंडेक्स सेफ वाटू शकतो तर तो आहे निफ्टी. लक्षात घ्या, शेअर मार्केटमध्ये सेफ असं काहीच नाही. तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, पण तुम्हाला जर एक्स्ट्रा रिटर्न्स थोडे काढायचे तर निफ्टी तुमच्यासाठी चांगला ऑप्शन असू शकतो. ठीक आहे. येस येस, आपण इंट्राडेचा सेशन पण घेऊ. आता मार्केटमध्ये आजच्या दिवशी अशी सिच्युएशन आली म्हणून आपण हा सेशन प्लॅन केला. सो आपण बरेचसे सेशन घेणार, अजून आपले 3 सेशन ह्या कोर्समध्ये बाकी आहेत. पण आजच्या सेशनचा माझा मोटिव्ह हाच होता की तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि तुमच्याकडे आता मल्टिपल ऑप्शन असणार. मी तुम्हाला जर विचारलं की तुम्हाला आता इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करू शकता, तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन असणार. तुम्ही मला म्हणणार की गोल्ड पण पडले, बरोबर. गोल्ड पण पडले, चेक नाही केलं, चेक केलं की नाही तुम्ही, गोल्ड पण पडलेलं आहे. गोल्ड बीज डायरेक्ट टाकतो मी. गोल्ड बीज पण पडलेले आहेत बघा, लगातार 3 दिवस, 3 आठवडे झाले. गेले काही दिवस गोल्ड पण पडलाय. 200 EMA वरती ऑलरेडी गोल्ड आलाय. जे गोल्डचे प्राइजेस वाढलेले लाईफ टाईम आहे, तिथपासून ते आता साधारणतः 25% गोल्ड पडलाय. ठीक आहे, लाईफ टाईम आहे जेव्हा गोल्डचे प्राइजेस वाढले, तिथून 25% गोल्ड ऑलरेडी पडलाय. तर तुम्ही आता म्हणू शकता की बाबा गोल्डमध्ये पण मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो ना. तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. जेव्हा मार्केट पडतं मल्टिपल ऑप्शन्स असतात. मार्केट पडल्यानंतर तुमच्याकडे फक्त एक गोष्ट पाहिजे असते, ती म्हणजे पैसे, बरोबर. मार्केट पडल्यानंतर आपल्याकडे एक गोष्ट पाहिजे असते, ती असते पैसे. ऑप्शन्स भरपूर असतात. तुम्हाला मी इथे तर 10 शेअर्सचे पण ऑप्शन देईन, 10 ETFचे पण ऑप्शन देईन, 10 इंडायसेसचे ऑप्शन देईन, गोल्डचं ऑप्शन आहे, सिल्वरचं, सर्व ऑप्शन्स आहेत. पण यामध्ये सुद्धा गरजेचं आहे की तुम्ही कोणत्या ऍसेट वरती स्टिक राहणार. सो तुम्ही साधारणतः निफ्टीवरती स्टिक राहू शकता,
गोल्ड जर अजून पडेल, गोल्ड बीट जर समजा 100 रुपयाच्या खाली तुम्हाला भेटतंय, तुम्ही गोल्ड बीज वरती येऊ शकता. 110 पण थोडंसं हायेस्ट आहे. गोल्ड तुम्हाला 100 रुपयाच्या आसपास भेटेल गोल्ड बीज, त्यावरती सुद्धा तुम्ही तुमचं लक्ष ठेवू शकता. डायव्हर्सिफाय करू शकता. पण डायव्हर्सिफायचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळेच ईटीएफ घेता. येस, तुमचं बजेट असेल, तुमचा व्ह्यू असेल, तुम्ही सगळे ईटीएफ घ्या. पण तुम्ही कन्झर्वेटिव्ह असाल आणि तरीही तुम्हाला मार्केटचा फायदा घ्यायचा आहे, तर निफ्टी हा ईटीएफ तुमच्यासाठी एक सेफ ऑप्शन त्यातल्या त्यात असू शकतो. म्हणजे शेअर मार्केटमध्ये सगळ्यात सेफ ऑप्शन असू शकतो निफ्टी सारखा ईटीएफ. व्हॅल्युएशन पण कमी आहे. जेव्हा वरती जाईल तुम्हाला चांगले रिझल्ट येईल. अजून एक गोष्ट, बरीचशी लोक विचारतात की तुम्हाला आम्हाला युएस मार्केटमधल्या ऑपॉर्च्युनिटी सांगा, तर तिकडे पण तुम्ही ईटीएफ मध्येच जावा. किती लोकांना मॉन 100 ईटीएफ माहिती आहे? मॉन 100 म्हणजे काय? मोतीलाल ओसवालचा नॅस्डॅक 100. युएस मध्ये जो नॅस्डॅक इंडेक्स आहे, नॅस्डॅक 100 जो इंडेक्स आहे, हा टेक हेवी इंडेक्स आहे. यामध्ये युएसच्या टॉपच्या टेक कंपन्या, फायनान्स कंपन्या येतात. बरोबर. अमेझॉन आपल्या, तुम्हाला जर हवं असेल तर मी इथे नॅस्डॅक 100 कंपनीज टाकतो. नॅस्डॅक 100, मी ऑलरेडी नॅस्डॅक 100 बद्दल व्हिडिओ बरेच बनवलेले आहेत. ओके, सो युएस मधला इंडेक्स आहे. तुम्ही सिंपल काय करू शकता, तुम्ही इथे नॅस्डॅक ह्या इंडेक्सचा चार्ट ओपन करू शकता. तो पण माझ्या वॉचलिस्ट मध्ये ऑलरेडी आहे. इथे बघा, नॅस्डॅक 100 सुद्धा जो आहे तो 200 EMA वरती ऑलरेडी आलेला आहे. 200 EMA तो आलेला. आता ते मार्केट थोडंसं वरती गेलेलं आहे युएस मार्केट त्यामुळे, बट ऑलरेडी नॅस्डॅक 100 सुद्धा 200 EMA वरती आलेला होता. डेली टाइम फ्रेमच्या 200 EMA वरती. म्हणजे तिकडे सुद्धा एक अपॉर्च्युनिटी होती, चांगली अपॉर्च्युनिटी होती तुम्हाला युएस मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. ओके, युएस स्टॉक्स पेक्षा परत मी एकदा युएस ईटीएफ सांगतो, जो तुम्ही इंडियन मार्केटमधनं बाय करू शकता. मॉन 100 ह्या ईटीएफचं नाव आहे. मॉन 100. तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जावा, मॉन 100 सर्च करा, तुम्हाला ईटीएफ भेटतो. याचा अर्थ तुम्ही युएसच्या 100 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय. ठीक आहे, युएस स्टॉक्स घेण्यासाठी आता जाऊ नका. युएसचा ईटीएफ घ्या, तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये घेऊ शकता. घ्या म्हणजे घेऊ शकता. इथे बघा, आता नॅस्डॅक मधल्या कंपनी कोणत्या आहेत? नॅस्डॅक मध्ये ऍपल सारखी कंपनी आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, एनव्हिडिया आहे, अमेझॉन आहे, अल्फाबेट म्हणजे गुगल आहे, फेसबुक आहे, टेस्ला आहे, ॲडोबी आहे, नेटफ्लिक्स आहे. आता मला सांगा, ह्याच्यापैकी किती कंपन्या तुम्ही यूज करता? ह्याच्यापैकी किती कंपन्या तुम्ही यूज करता? तुम्ही आता सेशन अटेंड करताय, बरोबर? तुम्ही आता सेशन अटेंड करताय, तुम्ही समजा ऍपलचे डिव्हाइस यूज करत असाल, मोबाईलवर लॅपटॉपवरनं करत असाल, मायक्रोसॉफ्ट यूज करत असाल, गुगल यूज करतायत, फेसबुक, तुम्हाला व्हॉट्सअपवरती लिंक भेटली असेल, तर तुम्ही मेटा प्लॅटफॉर्ममध्ये यूज करताय. म्हणजे मेटा हा व्हॉट्सअप हा मेटाचाच प्लॅटफॉर्म आहे, फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे. सो अशा प्रकारे आपला कम्प्लीट जी डिपेंडन्सी आहे ना, ती ह्या प्लॅटफॉर्मवरतीच आहे. आणि हे सर्व प्लॅटफॉर्म येतात नॅस्डॅक 100 मध्ये. नॅस्डॅक 100 मध्ये ह्या सर्व कंपन्या येतात. इव्हन नॅस्डॅक 100 मध्ये 100 कंपन्या आहेत. आपण एक टॉपचीच लिस्ट घेतली इथे बघा. सर्व कंपन्या नॅस्डॅक 100 मध्ये येतात. एअरबीएनबी आहे किंवा पेपॅल सारखी कंपनी आहे. सो यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं, नॅस्डॅकचा तुमच्यासाठी ऑप्शन आहे, चांगल्या लेवलला तुम्हाला भेटतोय. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्ही ईटीएफ मध्ये जर गेला तर तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत. युएस वाले पण ईटीएफ आहेत, इंडिया वाले पण आहेत, चायना वाले पण आहेत, हाँगकाँग वाले, सगळे ईटीएफ आहेत. तुम्हाला हवे त्यावरती पण आपण नक्की व्हिडिओज बनवूया त्या काळामध्ये. ठीक आहे, तुम्हाला मी परत एकदा सांगतो, तुम्हाला सध्याच्या मार्केटमध्ये जर आधार हवा असेल, हेल्प हवी असेल, सिंपल निफ्टीच्या अवतीभोवती तुम्ही राहू शकता. छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करू शकता, ट्रेडिंग करू शकता, काही करू शकता. ओके, व्हिडिओ तुम्हाला आजचा हा 4था सेशन होता. ठीक आहे, आजच्या 4थ्या सेशन मध्ये आपण शेअर मार्केटच्या फ्री कोर्समध्ये जे ते बऱ्यापैकी गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपला एक पुढच्या महिन्यापासून, आता पुढचा महिना ऑलरेडी आपला सुरूच होईल म्हणा, एप्रिल महिन्यापासून जो आहे, तर सर्वात पहिले मी तुम्हाला जर असेच फ्री सेशन अटेंड करायचे असतील तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक चॅटबॉक्समध्ये दिलेली आहे. फ्री टेलिग्राम चॅनलची लिंक चॅटबॉक्समध्ये, फटाफट जॉईन व्हा. तुम्हाला पुढचे 3 राहिलेले सेशन्स अटेंड करायचे आहेत. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला चॅटबॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे. तिथे तुम्ही जॉईन व्हा. तुम्ही तिथे आपले फ्री सेशन जे आहेत ते नक्कीच जाऊन अटेंड करू शकता. म्हणजे जे डेली फ्री सेशन होतात त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला त्याच ठिकाणी देणार आहे, आपले जे पण डेली फ्री सेशन होतात त्यामध्ये. सोबतच किती लोक असे ज्यांना 20 दिवसांचा इथे ऍडव्हान्स कोर्स आपला अटेंड करायचा आहे? 20 दिवसांचा ऍडव्हान्स कोर्स आपण घेतो, तो सुद्धा फ्रीमध्येच ऑब्व्हियसली असणार आहे. सो किती लोकांना तो अटेंड करायचा आहे मला फक्त एवढं सांगा, जो मी तुमच्या समोर आता इथे इमेज शो करतोय त्यामध्ये. ठीक आहे, हा आपला 20 दिवसांचा ऍडव्हान्स कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली ट्रेडिंग शिकवणार आहे. ती जर तुम्हाला शिकायची असेल, तुमच्यासाठी कंडिशन एकच आहे की तुमचं अकाउंट आपल्या अंडर एंजल वन मध्ये ओपन पाहिजे. तुमचं त्या एंजल वन मध्ये आपल्या अंडर अकाउंट असेल, तुम्हाला हा कोर्स आपण फ्री मध्ये देणार. एंजल वनची फ्री डीमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तुमचं जर अकाउंट आपल्या अंडर एंजल वन मध्ये असेल, धन मध्ये असेल, आपल्या अंडर तुमचं अकाउंट असेल बेसिकली डीमॅट अकाउंट, तर नक्की तुम्ही ह्या कोर्सला अटेंड करा. जर नसेल
एंजल वनची लिंक दिलेली आहे, तिकडे फ्री अकाउंट ओपन करा. ठीक आहे, धनमध्ये ऑलरेडी अकाउंट असेल तरी भेटेल, ऑलरेडी एंजल वन मध्ये आपल्या अंडर असेल तरी भेटेल. समजा काही लोक मला असे मेसेज करतात की आमच्या एंजल वन मध्ये अकाउंट आहे पण दुसरीकडे आहे. तुमच्या अंडर नाही, दुसऱ्यांच्या अंडर आहे. किती लोक इथे आहेत ज्यांच्या एंजल वन मध्ये अकाउंट आहे बट ते आपल्या अंडर नाहीये, दुसऱ्यांच्या अंडर आहे किंवा त्यांना माहितीच नाही कुठे. तुम्ही काय करू शकता, तुम्ही सिंपल जे आहे ते मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती एक आयडी देईन, तिकडे तुम्ही आपलं अकाउंट ट्रान्सफर करून घेऊ शकता आमच्याकडे. ठीक आहे, सो ज्यांचं अकाउंट आपल्या अंडर असेल त्यांनाच जो आहे तो फ्री कोर्स भेटेल. धनचं अकाउंट शक्यतो ट्रान्सफर होत नाही, एंजल वनचं इझिली ट्रान्सफर होतं. सो तुम्ही एंजल वन मध्ये अकाउंट ओपनिंग करून घेऊ शकता. अजून एक गोष्ट, तर तुमचं फक्त एंजल मध्ये अकाउंट असेल तरच ते ट्रान्सफर. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, मला बरेचसे लोक म्हणाले की आम्हाला अजून अकाउंटचे ऑप्शन द्या. म्हणजे बाबा धनवाल्यांसाठी तर ऑब्व्हियसली आहे, धनवाल्यांसाठी मी ऑब्व्हियसली तुम्हाला तिथे एंट्री देणारच आहे फ्रीमध्ये, पण तुमच्यासाठी अजून एक अकाउंटचा ऑप्शन जो आहे तो आपण आणलेला आहे. किती लोकांना अजून एक अकाउंटचा ऑप्शन हवा होता की आम्हाला म्हणजे दुसरा ऑप्शन पण त्याच्यामध्ये आपण डीमॅट अकाउंट जे ते आम्ही ओपन करून घेऊ शकतो, कारण की आमच्याकडे एंजल ऑलरेडी आहे किंवा दुसरीकडे आहे वॉट एव्हर. तो जर तुम्हाला हवा असेल तर मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या चॅटबॉक्समध्ये अपस्टॉकची लिंक दिलेली आहे. तुम्ही अपस्टॉक मध्ये जरी आपल्या अंडर अकाउंट ओपन केलात तरी तुम्हाला हा कोर्स आपण फ्री ऑफ कॉस्ट देऊ. लक्षात घ्या, ह्या कोर्सचे सेशन दर महिना सुरू राहणार. तुम्ही एकदा इथे आमच्या अंडर अकाउंट खोलून कोर्स घेतला की तुम्ही दर महिन्याला हे सेशन फ्रीमध्ये अटेंड करा. ठीक आहे, 20 दिवसांचा कोर्स आहे म्हणजे महिनाभर साधारणतः चालेल. दर महिन्याला हे सेशन आपण घेणार. तुम्हाला याचा रेकॉर्डिंग भेटणार नाही, बट दर महिन्याला येऊन तुम्ही अटेंड करू शकता फ्रीमध्ये. तुमचं समजा एखादा सेशन मिस झाला, 5 सेशन मिस झाले, पुढच्या महिन्यामध्ये अटेंड करा. ठीक आहे, येस, आपण कोणताही फी वगैरे घेत नाही तुमच्याकडून. सो विदाउट अकाउंट ओपनिंग तुम्ही अटेंड करू शकत नाही, कारण आपण तुमच्याकडून पेड वगैरे फी वगैरे काहीच घेत नाही. ठीक आहे, त्यामुळे सो अपस्टॉकचा ऑप्शन आहे, अपस्टॉक मध्ये अकाउंट ओपन करा. एंजलचं अकाउंट फक्त ट्रान्सफर होईल, बाकीचे होत नाहीत. फक्त एंजलचं अकाउंट ट्रान्सफर करायचं असेल, मी तुम्हाला टेलिग्रामवरती आयडी टाकेन, तिकडे मेसेज करा. एक साधारणतः 10-15 दिवसामध्ये ट्रान्सफर होईल अकाउंट, कारण की एंजलचे भरपूर अकाउंट ट्रान्सफर केलेत आपण. सो थोडं या महिन्याची लिमिट आपली संपलेली आहे त्यामुळे. बट तुम्ही